पक्षादारांना आलेलो नाही, 2 वेळा लोकांमधून निवडून आलोय. ह्या थेट पार्थ पवारांना प्रत्युत्तर म्हणायचं का काय नेमकं? नाही नाही, सुनील तटकरे साहेबांनी जे काल वक्तव्य केलेलं आहे की मी मागच्या दाराला आलो नाही, हे कोणालाही उद्देशून त्यांनी केलेलं नाही. आणि त्यांनी पुढं असंही सांगितलं की आमच्या पक्षातील आज काय जे मतभेद दिसत आहेत ते पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही संपूर्ण सर्व लोक बसून आम्ही ते सगळे संपवणार आहोत. आणि एकसंघपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं यापुढं वाटचाल ही फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पक्षाची वाटचाल झाल्यानंतर अवघ्या 3 महिन्यात पक्षामध्ये ही परिस्थिती उद्भवलेली आहे. कसं बघता? कारण कार्यकर्ते असतील, खासदार असतील, आमदार असतील, यांच्यामध्ये अस्वस्थता दिसून येते. पक्ष टिकवण्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचं? मला वाटते येणाऱ्या या आठवड्यामध्ये सगळे मतभेद संपतील आणि यापूर्वी तुम्हाला सांगितलं तर ही पहिल्यातलं वादळ शांत होईल. हे पहिल्यातलं वादळ आहे असं तुम्ही म्हणता, आठवड्याभरामध्ये सगळं शांत होईल. मात्र संजय शिरसाटांनी दावा केलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता फुटीच्या उंबरठ्यावर आहे आणि अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत किंवा शिवसेनेच्या आणि भाजपच्या देखील संपर्कात आहेत. संजय शिरसाट हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. दर मंगळवारी आमची तिन्ही पक्षांची समन्वय समितीची बैठक असते आणि मी त्या समितीचा सदस्य आहे. गेल्याच मंगळवारी शिरसाटांच्याबद्दल मी शिवसेनेचे समन्वय समितीचे उदय सामंत आणि दादा भुसे यांच्याकडं स्पष्टपणानं नाराजी व्यक्त केली होती की ज्यावेळा आमच्या पक्षामध्ये काही झालं तर शिरसाट कसे बोलू शकतात, त्यांना तुम्ही आवरलं पाहिजे, त्यांना समज दिली पाहिजे. अशी त्यावेळा देऊनसुद्धा त्यांनी काल पुन्हा असं वक्तव्य केलं, येणाऱ्या समन्वय समितीमध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबाकडे तक्रार करू. खरं तर तुम्ही असं म्हणताय की एक संघ आहे, मात्र शरद पवारांना एका पटपट एक जाऊन तुमच्यातले आमदार भेटून येतात, नेमकं काय त्याबद्दल? कोणीही आमदार भेटलेला नाही. जे भेटलेले असतील ते पवारसाहेबांच्या प्रेमापोटी भेटलेले असतील. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार बहिणींच्या नेतृत्वाखाली 42च्या 42 आमदार आणि संपूर्ण राज्य आणि कार्यकर्ते हे त्यांच्या मागं ठामपणानं एकसंघपणानं उभे आहेत. याबद्दल अजिबात मनामध्ये कुठलीही किंतु परंतु कुणी आणू नये. याचवरून शरद पवार हे नरेंद्र मोदी यांचे एकीकडे कौतुक करत आहेत. शरद पवारांचा पक्ष एनडीए मध्ये येणार आहे का? कारण विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबली आहे अशा पद्धतीचं सांगितलंय. काय होणार नाही, त्या दिवशी दोन्ही वक्तव्य मी बघितली. पवार साहेबांनी मोदी साहेबांचं परराष्ट्रामध्ये जाणं आणि देशाची इब्रत वाढण्याबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे ते महत्त्वपूर्ण आहे आणि ते मला वाटतं योग्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जे काम करत आहेत परदेशामध्ये देशाच्या या संकटातून बाहेर काढण्यासाठी याबद्दल कौतुक केलं, त्याबद्दल मनापासून मी आभारी आहे. परंतु विलिनीकरणाबद्दल सातत्यानं प्रयत्न करणारी मंडळी विलिनीकरण होणार नाही हे सांगितल्यावर आम्हीसुद्धा अचंबित झालेलो आहोत. आणि त्यामुळं आमच्याही मनामध्ये प्रश्न आहे, बा असे कसे प्रश्न होऊ शकतात. कारण विलिनीकरणाबद्दल ते सातत्यानं ही मंडळी प्रयत्न करत होती. अचानकपणाने त्याने हा का निर्णय घेतला, मला वाटतं मुंबईला गेल्यानंतर मी सविस्तरपणे माहिती घेईन. म्हणजे ह्या चर्चा पुढे ठेवल्या गेल्या पाहिजेत असं वाटते तुम्हाला विलिनीकरणाच्या? नाही, ह्या चर्चा सुरूच होत्या ना, सुरू होत्या, त्यांच्याकडूनच सुरू होत्या. अचानकपणे त्यांना का ब्रेक लागला हा एक संशोधनाचा विषय आहे. साहेब प्रश्न असा आहे की एका बाजूला या सगळ्या देशात उद्भवलेल्या परिस्थितीवरून राहुल गांधी नरेंद्र मोदींना वर टीका करतायत. महाविकास आघाडीमधले पक्ष संजय राऊत असतील हे सगळे टीका करतात. दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेब मात्र मोदींचं कौतुक करताना दिसत आहेत. हा विरोधाभास कुठेतरी नाही, राहुल गांधी हे देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत. परंतु त्यांनी बोलताना सुद्धा देशाचे पंतप्रधानांना एकेरी शब्दात उल्लेख करणं किंवा अशा पद्धतीनं खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं हे मला वाटतं योग्य नाही. एका बाजूला अशा पद्धतीने टीका संजय राऊतांनी ते करत असताना पवारसाहेबांनी देशाच्या पंतप्रधानाचं शाबासकी द्यावी, त्यांची वाहवा करावी. मला वाटते हे पवारसाहेबांनी उचललेलं स्वागतार्ह पाऊल आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरला आहे का? जी माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रवादीला 2 जागा देण्यासंदर्भात या ठिकाणी निर्णय झालेला दिसतोय. रायगडच्या जागेसंदर्भात मात्र तो विषय गुलदस्त्यात आहे. नाही, आपण 3 जागांची मागणी केलेली होती. एक पुणे आणि रायगड रत्नागिरी या 2 जागा आता आमच्या आहेतच. त्याशिवाय परभणी आणि हिंगोली वाटते 3 जागेमध्ये आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे आणि तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर उमेदवारी मिळाली
तर MLCला आमचे आमदार निवडून येतील. शरद तर पवार याचवरून- गटा याचवरून तुम्ही आता संजय मगाशी म्हटला शरद पवार गटाकडून आहे ते या विलीन करण्याच्या चर्चेला कुठेतरी पूर्णविराम दिला जाते. मात्र त्या अगोदर सांगितलं जातं की अजितदादांचं स्वप्न होतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावा. मग आता हे स्वप्न ते आता काय झालेलं आहे की हे का झालं हे आधी मी मुंबईला गेल्यानंतर समजावून घेईन की अजितदादांची इच्छा होती हे मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता त्यांनी ब्रेक लावलेला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार वहिनींच्या हातामध्ये सुरक्षित आहे आणि आम्ही सांगितलं की आम्ही आता कोण काय करते याच्यापेक्षा राष्ट्रवादी कशी वाढेल, कशी संघटित राहील आणि पुन्हा राज्यामध्ये अजित पवारांचा दबदबा जो होता तो कसा वाढेल यासाठी आम्ही सगळे प्रयत्न आम्ही कार्यकर्ते जीवाचं रान करून करू. तुम्ही संघटित राहणार म्हणते, मात्र दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय कार्यकारिणीवरून वाद निर्माण झाला आहे. तटकऱ्यांना बाजूला ठेवण्याचा कुठेतरी प्रयत्न होतो. नाही, थोडे गैरसमज झालेले होते. पुढच्या आठवड्यामध्ये ते पूर्णपणानं संपतील असा माझा विश्वास आहे. सर, गेल्या 2 दिवसापासून कॉक्रोच जनता पार्टी नावानं सोशल मीडियामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. मोठा प्रतिसाद त्या सगळ्या सोशल मीडियामध्ये दिसतोय. त्या सगळ्याला कसं बघता एकूणच याकडे? आणि आता त्यांचं पेज देखील बंद करण्यात आलं आहे ट्विटरचं. नाही, सरन्यायाधीश यांनी देशाच्या सरन्यायाधीशांनी पदवीधर बेरोजगारांच्याबद्दल कॉक्रोचची काहीतरी पदवी दिली होती आणि मला वाटते या देशातील असे अपमानित झालेले सगळे जे पदवीधारक आहेत, बेरोजगार आहेत, त्यांनी या पद्धतीनं ही मोहीम चालवली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. हे वस्तुस्थिती आहे. मला वाटते आमच्या राज्याचे मुख्यमंत्री अतिशय हुशार आहेत, दूरदृष्टीचे आहेत आणि या मुलांच्याबद्दल जी खदखद अस्वस्थता जी असेल ते संपवण्याचं काम निश्चितपणानं आमचे मुख्यमंत्री करतील. तामिळनाडू ज्या पद्धतीनं राजकीय सत्तांतर झालं, विजय थलपती समोर आले, तसं या झुरळ पार्टीच्या माध्यमातून काही समोर येईल असं वाटतं? आमच्या राज्यामध्ये होण्याची सुतराम शक्यता नाही, कारण आमच्याकडं पक्ष बळकट आहे, संघटना या गाव पातळीवरच्या बळकट आहेत आणि तुम्ही बघितलं असेल दक्षिणात्य सगळ्या जवळजवळ राज्यामध्ये सिने नटांचा आणि सिने नटींचा फार मोठा प्रभाव आहे. तिथं रामचंद्रन मुख्यमंत्री झाले नट, त्यानंतर जयललिता मुख्यमंत्री झाल्या, करुणानिधीसुद्धा नट होते आणि लेखक होते, 3 मुख्यमंत्री झाले आणि आता विजय थलपती झाले. तिथं संघटनेचं काही गरज नाही. जो लोकप्रिय, मला वाटते पहिल्याच भेटीत त्यांच्या 44 लोक मृत्यू पावले होते, म्हणजे इतकी गर्दी झाली होती. म्हणजे त्यांची लोकप्रियता ही प्रचंड होती आणि आम्हाला असं वाटलं होतं की ते जागा काही जिंकतील, परंतु ते इतक्या जागा जेवून मुख्यमंत्री होतील असं आम्हाला वाटलं नव्हतं. आणि मला वाटते की हे कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणामध्ये होत असतं, परंतु महाराष्ट्रामध्ये होण्याची सुतराम शक्यता नाही. जरांगे पाटील आंदोलनावर ठाम दिसत आहेत. आज सरकारच्या वतीनं प्रसाद लाड तिकडे चर्चा करायला जात आहेत. जी टोकाची भूमिका आता परत मांडली जाते त्याकडे कसं बघतो? तर मला वाटतं की जरांगे साहेबांनी ज्या ज्या आपल्या अडचणी मांडल्या, त्या कुणबी समाजाबद्दलच्या दाखल्याच्या वगैरे, ते सगळं बरंचसं शासनाने निर्णय घेतलेले आहेत आणि मला वाटतं ह्या चर्चेतून तोडगा निघेल आणि जरांग्यांच्या ज्या मागण्या योग्य असतील त्या निश्चित होतील. गरीबनगरवर जी काही कारवाई झाली त्याच्याकडे कसं बघता सरकार म्हणून? कारण ज्या पद्धतीनं ती कारवाई ते उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यामुळे झालेला आहे आणि मला वाटतं की त्याच्याबद्दलचं सविस्तर वर्णन प्रसारमाध्यमं देत आहेत. कर्जमाफी विधान परिषदेच्या एकूणच आचारसंहितेमध्ये अडकेल अशा पद्धतीची स्थिती सध्या निर्माण झाली. लोकांमध्ये संभ्रम आहे पक्षांतर्गत. अशा परिस्थितीत मुश्रीफ साहेबांसारखं एक नेतृत्व जे आहे ते कशा प्रकारे पक्षामध्ये डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी प्रयत्न करताय का? कारण भूमिका तुमची तशी दिसते. आम्ही ज्येष्ठ सगळी मंडळी असा प्रयत्न करतोय आणि मला वाटतं आमच्या पक्षातला कुणी नेता हा नाराज होऊ नये, आमच्यात मतभेद वाढणे असा प्रयत्न आमचा सातत्यानं राहिलेला आहे. कारण अजित पवार यांच्यात तालमीत तयार झालेले आम्ही कार्यकर्ते आहोत आणि त्यांचा पक्ष आम्हाला शेवटपर्यंत तो चांगल्या रीतीने कसा राहील आणि व्यवस्थित कसा चाललेला यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू. म्हणजे पक्ष कुठेही डळमळीत होणार नाही. सर, कर्जमाफी कुठेतरी आता या विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये अडकेल का अशा पद्धतीची शक्यता निर्माण झालेली आहे. राजू शेट्टीने देखील या संदर्भात टीका केलेली आहे सरकारवर. मुख्यमंत्री महोदयांनी कालसुद्धा खरीप हंगामाची बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषदेद्वारे त्यांनी 30 जूनपूर्वी कर्जमाफी करण्याचं जाहीर केलेलं आहे. आता ही कर्जमाफी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जवळजवळ 26 जिल्ह्यामध्ये निवडणुका लागल्यामुळं ती अडकेल काय अशी शंका आहे. परंतु एक गोष्ट मुख्यमंत्र्यांनी त्याविषयी स्पष्ट केली होती आमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत, आपण निवडणूक आयोगाला तर परवानगी मागूच, परंतु जे मतदार आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये
ते आहेत नगरसेवक, नगरपालिकेचे, महानगरपालिकेचे आणि जिल्हा परिषद सदस्य. यांना यातनं वगळलेलंच आहे. यांना कर्जमाफीच होणार नाही. जे मतदार आहेत त्यांना ते होणारच नसल्यामुळे त्यांना काय आम्ही दाखवण्यात प्रश्न येत नाही. त्यामुळे निवडणूक आयोग याला परवानगी देईल. 30 जूनपूर्वी कर्जमाफी होईल आणि कर्जमाफी करत असताना 2 गोष्टी त्यावेळेला जाहीर केलेल्या होत्या. त्यांच्या अधिकच्या गोष्टी नंतर आमच्या बैठकीत ठरल्या. त्या यथावकाश मुख्यमंत्री जाहीर करतील. 1 जून 2025 पूर्वी ज्याची थकबाकी असेल त्याला 2 लाखापर्यंतची थकबाकी, 2 लाखापेक्षा जास्त असेल तर त्यानं वरची रक्कम भरल्यानंतर 2 लाख रुपये त्याला मिळतील. आणि 2022-23, 23-24 आणि 24-25 या 3 वर्षामध्ये 2 वर्ष नियमित कर्ज फेड केली त्याला 50,000 रुपये अनुदान. या 2 गोष्टी तरी आज आहेत. मध्यम मुदत वगैरे इतर बदल मुख्यमंत्री महोदय जाहीर करतील. संजय राऊत यांनी असं म्हटलेलं आहे की अजित पवार गट हा नगण्य राहिलेला आहे आणि शिंदेची शिवसेना विधान परिषदेच्या जागासाठी दिल्लीकडे भाजपची तक्रार करत आहे. काय नेमकं घडते माहिती नाही, तुम्हाला एकच सांगितलं, अजित पवार गटाची ताकद किती आहे आता येणारी कुठली निवडणूक नाही त्यावेळेला दिसेल. त्यामुळे आता अजित पवार गटाबद्दल आणि पक्षाबद्दल आता बाकीच्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही त्याबद्दल म्हटलात की गोकुळची निवडणूक तोंडावर आहे. अशा परिस्थितीत शिवाजी पाटील यांच्याकडे तुम्ही मानहानीचा दावा दाखल केलेला होता. ते बोलत नाहीत, चांगली गोष्ट असं म्हटलं होतं, पण पुन्हा ते तुमच्यावर बोललेले आहेत. कसं बघता त्याच्यात? नाही, माझ्यावर व्यक्तिगत त्यांनी बदनामी केलेली होती. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोटा बदलण्याच्या वेळेला मी नोटा बदलल्या असे काय तर त्यांचा आरोप होता. जवळजवळ 10-12 वर्षापूर्वी झालेली नोटाबंदी आणि त्यावर त्यांनी वक्तव्य केलं. आम्ही सांगितलं होतं की बाबा पुरावे द्या, असे विनाकारण कुणी काय सांगितलं तर तुम्ही आमदार आहात असं वक्तव्य करू नका म्हणून आपण त्यांना संधी दिली होती. पुन्हा त्यांनी राजकीय बोलायला चालू केलं. व्यक्तिगत काय बदनामी ते करत नाहीत. परंतु तरीसुद्धा मी दिल्ली मुदत संपलेली आहे. मी आता कायदे तज्ज्ञावर बोलून मला पुढचा मार्ग अनुसरावा लागेल. साहेब, गोकुळमध्ये आता अजून नेमकं काय चाललं आहे? कारण आता हा सगळा वाद जो आहे तो मुश्रीफ, महाडिक यांच्यानंतर आता चोयेकरांचा अपमान कोणी केला इथंपर्यंत हे सगळं पत्रकबाजी चाललेली आहे. कुठेतरी गोकुळच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये एक चांगली आता तुम्ही आता गोकुळबद्दल तुम्ही आता लवकरात लवकर मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील आणि आपला जो लोकशाहीमध्ये अधिकार आहे निवडणुकीचा ती निवडणूक लवकरात लवकर सुरू होईल असं माझं मत आहे. भाजपचे काही स्थानिक नेते म्हणतात की गोकुळमध्ये आमचा फॉर्म्युला ठरला आहे आणि जास्तीत जास्त म्हणजे 70% सीट्स या भाजपला उर्वरित तुम्हाला देतो. बाईट घेणार आहे की नाही? ऑफ द रेकॉर्ड बोलूया. बाईट घ्या. बाईट करायला हो. प्रश्न विचारला. हां, भाजपमधील काही स्थानिक नेत्यांचा दावा आहे की गोकुळच्या निवडणुकीमध्ये किंवा येणारी जी सत्ता आहे यामध्ये 70% हे भाजपचे पदाधिकारी किंवा हे असतील आणि उर्वरित राष्ट्रवादी आणि इतर सगळे असतील. काय अजून मतदार यादी कच्ची आणि पक्की झालेली नाही. आता मतदार यादी झाल्यानंतर मुख्यमंत्री निर्णय देतील कुणाला किती जागा. आता त्याप्रमाणे जागा वाटप होईल. परंतु आज तरी काय हे काय फॉर्म्युला ठरलेला नाही आणि मला वाटते महायुती म्हणूनच आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि महायुती म्हणूनच समोर जाणार आहोत. आम्ही जिंकणार आहोत आणि महायुतीचा चेअरमन करणार आहोत. शिवाजी पाटलांच्या सोबत काही चर्चा झालेल्या आहेत का? मुक्त गोकुळ असं वारंवार सांगता येते काय? मी काल त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. पुन्हा आता त्यावर बोलण्यात गेलं गोकुळ संदर्भात महायुतीमधल्या वरिष्ठ नेत्यांची काही चर्चा झालेली आहे का? त्यांची काय भूमिका आहे? नाही, बघा महायुती म्हणून काही सगळ्यांची पाठिंबाच आहे ना त्याला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.